हाय, हॅलो, नमस्कार. तुमचं स्वागत आहे माझ्या डेली व्लॉग्समध्ये. दिवसभर आराम केला आणि संध्याकाळच्या वेळेला मी पडलो होतो बाहेर. कारण बबड्याला खायचं होतं शोरमा आणि मला घ्यायचं होता भाजीपाला. आता भाजीपाला यासाठी कारण रात्री होता पावभाजीचा बेत. यांनी शोरमा खाल्ला. मला पाणीपुरीसाठी विचारलं तर पाणीपुरी माझं जीव की प्राण. मी काय नाही बोलणार होते का? घेतली पाणीपुरी खाऊन आणि आलो की घरी. हे गेले ड्युटीला, मी घेतलं पावभाजी बनवायला. आता पावभाजी बनवायची होती आणि बाबूलाही मलाच सांभाळायचं होतं. आता दोन्ही कामं मी कशी करते बघा. इकडे घेतलं होतं बटाटा, फ्लावर, गाजर, बीट, वाटाणा. ते छान धुवून घेतलं. कांदा, टोमॅटो छान कट करून घेतला. अद्रक लसूणची पेस्ट बनवून घेतली. आज कुकरमध्येच पावभाजी बनवणार होते. कारण बाबू मला इकडे खूप जास्त त्रास देत होता. कुकरमध्ये बटर तेल ॲड केलं. कांदा, टोमॅटो छान परतवून घेतला. त्याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट ॲड केली. ते छान परतते तोपर्यंत शिमला मिरची कट करून घेतली आणि तीही त्याच्यामध्ये ॲड केली. शिमला मिरची त्याच्यामध्ये जराशी शिजती आहे तोपर्यंत मी इकडे हळद, लाल तिखट आणि पावभाजी मसाला ॲड करून घेतला. बाबूच्या पप्पांना जास्ती काही तिखट आवडत नाही, त्याच्यामुळं आम्ही कमीच खातो जरा तिखट. याच्यामध्ये सगळ्या भाज्या ॲड केल्या आणि त्याच्यामध्ये पाणी ॲड करून कोथिंबीर आणि मीठ टाकून घेतलं. इकडे बघा किचन वाट्यावरती खूप सारा राडा झाला होता. ते सगळं क्लीन करून घेतलं किचन वाटा. इकडे बाबूचं चालू होतं मागे मम त्याच्याशी बोलता बोलता पटकन पावभाजीच्या सिट्ट्याही झाल्या. आता माझ्याकडे इकडे मॅशर नाही आहे म्हणून ग्लासनेच मॅश केलं. पावभाजी खाताना काही व्हिडिओ रेकॉर्ड केला नाही बघा, पण पावभाजी खूप जास्त टेस्टी झाली ती. चला तर मग भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू, बाय.